कुपवाडमधल्या दुहेरी खुनातील आरोपीच्या मुसक्यावळत चौघांना अटक केली आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने दगडू केंगार वय वर्ष 55 या आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी पत्नी छबुताई केंगार आणि तिचा साथीदार शाहरुख मकानदार या दोघांना अटक केली. तर बामनोली रस्त्यावर असलेल्या देशी दारूच्या दुकानात सचिन महादेव अपराध माने वय वर्ष 23 राहणार अवधूत कॉलनी कुपवाड याच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी वार करून खून केला. त्यात त्याचा डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. या खुनातील आरोपी शुभम वाघमोडे आणि सुनील दुधाळ या दोघांना अटक केली आहे. कुपवाड MIDC पोलिसांनी अवघ्या 12 तासात पथके तैनात करून या चौघा आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्यात. दगडू केंगार खुनातील आरोपींना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात हे करत आहेत. तर सचिन माने अपराध यांच्या खुनातील आरोपींना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे करत आहेत. MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल दिनांक 6/4/2026 रोजी खुनाच्या घटना घडल्या असून त्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 84/26 अन्वये कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी मैताचे मुलगा सूरज दगडू केंगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला असून दाखल गुन्ह्यामधील मैताची पत्नी छबुताई दगडू केंगार व तिचा ओळखीचा साथीदार शाहरुख मकानदार असे 2 आरोपी काही तासातच ताब्यात घेण्यात आले व त्यांना अटक करून आज रोजी कोर्टामध्ये हजर करीत आहोत. तसेच त्यानंतर लगेचच गुन्हा रजिस्टर क्रमांक 85/26 कलम 103(1) अन्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्यामध्ये रुपाली महादेव अपराध यांनी फिर्याद दिली असता त्यातील मयत नामे सचिन माने उर्फ अपराध हा मयत असून सदर घटना ही बामनोलीतील बामनोली कमानीजवळील एका देशी दारूच्या दुकानात घडली असून तेथील मयत सचिन माने यास रोहन वाघमोडे व सुनील दुधाळ या दोघांनी मिळून धारदार हत्याराने वार करून जखमी केले होते. त्यानंतर सचिन माने हे मयत झाले. सदर गुन्ह्यावरती पोलीस पथक गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस पथक लागलीच पोचले व तेथे घटनाची दखल घेण्यात आली. लगेचच पोलीस तपासाच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात येऊन वेगवेगळ्या टीम तपासासाठी पाठवण्यात आले असता तेही आरोपी अगदी 12 तासाच्या आतमध्ये ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. आज रोजी त्यांना मान्य न्यायालयामध्ये हजर करीत आहोत. अशा तऱ्हेने दोन्ही गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात आले असून त्यांना मान्य न्यायालयासमोर आज रोजी हजर करीत आहोत.